प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. त्याने आज पुन्हा एकदा त्याच्या घरामध्ये आपल्या सर्वांना घेऊन आला आहे, त्याबद्दल मनापासून त्याचे आभार. दुर्दैवाने काही टेक्निकल इश्यूजमुळे मागच्या रविवारचा उपदेश रेकॉर्डिंग झालं नाही त्याचं. सो मी आज अख्खा उपदेश परत घेणार नाही आहे, कारण मला यूट्यूबला पण टाकायचं असतं, तर ते पार्ट्स असतात ते मिस होतात. तर मी थोडंसं आधी रिव्हिजन घेणार आहे मागच्या रविवारी जे घेतलं त्याचं, आणि मग आपण पुढचं पाहणार आहोत. सो आपण मागच्या रविवारी पाहिलं, आपला जो विषय आहे मननाचा तो आहे की आपला दररोजचा परमेश्वराबरोबरचा जो वेळ असतो याच्यावरती आपण मनन करत आहे. त्याला क्वायट टाईम असं सुद्धा म्हणतात, की परमेश्वराबरोबर आपण एक वैयक्तिकरित्या जो आपण वेळ परमेश्वराबरोबर असतो आपला, त्याबद्दल आहे. आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. माझा ए पॉईंट जो आहे तो मुद्दा आहे की जो क्वायट टाईम आहे परमेश्वराबरोबरचा आपला जो एकत्र घालवण्याचा एक वेळ जो आहे, त्याचे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे वैयक्तिक स्तुती आराधना, वैयक्तिक प्रार्थना आणि वैयक्तिक पवित्र शास्त्र वाचन. ह्या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि स्तुती आराधना जे आहे त्याच्यावरती मी काही बोलणार नाही आत्ता, त्याचा वेगळा टॉपिक आहे, त्याचा वेगळा स्टडी आपण पाहणार आहोत. सो प्रार्थनेबद्दल बोलायचं तर प्रार्थना जी आहे हे 2 वे कम्युनिकेशन आहे. दोन्ही बाजूनी जो संवाद साधण्यात येतो त्याला प्रार्थना असं म्हणतात. आणि त्यामध्ये म्हणून फक्त आम्ही देवाशी बोलणं आणि परमेश्वराला सर्व सांगणं नाही, तर त्याच्यापासून सुद्धा ऐकणं हे गरजेचं आहे. आणि तेव्हा ती पूर्ण प्रार्थना असती, जेव्हा आम्ही देवाशी बोलतो आणि त्यानंतर देव देखील आमच्याशी बोलतो. ही संपूर्ण प्रार्थना आहे, हे आपण पाहिलेलं होतं. आणि दुसरा पॉईंट आहे की परमेश्वराचं जे वचन आहे, आपण स्तोत्र 119, 105 मधून सुद्धा पाहिलं की ते दिवा आणि प्रकाश आहे. परमेश्वराचं वचन जे आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर आपल्याशी वेगवेगळ्या मार्गाने बोलत असतो. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो मार्ग आहे परमेश्वराचा आपल्याशी बोलण्याचा, तो म्हणजे आहे देवाचं वचन. त्याच्या वचनातून तो आपल्याशी बोलत असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बी पॉईंट जो आहे की आपण जे आपला जो क्वायट टाईम आहे, आपला परमेश्वराबरोबरचा जो वेळ आहे, तो आपण अधिक इफेक्टिव्ह, अधिक चांगला, अधिक करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या अशाच झाल्या पाहिजेत असं नाही आहे, परंतु एक जस्ट हिंट आहे, काही मुद्दे आहेत त्याबद्दल आपण पाहत होतो. आणि त्याच्यातला पहिला मुद्दा आपण सर्वात महत्त्वाचा पाहिला होता की तुम्ही ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला सारखं अडखळण येणार नाही, तुम्ही व्यवस्थित परमेश्वराशी एकरूप होऊ शकता, असं एक ठिकाण फिक्स करा. आपण त्याच्यासाठी वचनंसुद्धा पाहिले होते. मत्तयकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 6वं वचन पाहिलं होतं. मार्ककृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 35वं वचन पाहिलं होतं. आणि मत्तयकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 23वं वचन आपण पाहिलं होतं. आणि हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, कारण या सिरीजमध्ये पुढं जाऊन पूर्ण एक टॉपिक मी घेणार आहे की ठिकाण जे आहे, जागा का महत्त्वाची आहे आणि कुठल्या ठिकाणात परमेश्वर आपली भेट घेतो, कुठलं ठिकाण आहे की जिथं सैतान आपली परीक्षा घेतो, कुठलं ठिकाण आहे जिथं आपण मानवी आत्म्याने चालवले जातं, कुठलं ठिकाण आहे ज्यावेळेस आपण मनुष्याचं ऐकतो किंवा त्याच्या इच्छांप्रमाणे चालतो. ठिकाण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या सिरीजमध्ये त्याच्यावरती एक पूर्ण आपण शास्त्राभ्यास करणार आहोत. आणि म्हणून ठिकाण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कुठली जागा आपण निवडतो परमेश्वराशी भेटायला, आणि परमेश्वर जो आहे तो ओके. दुसरा मुद्दा जो आपण पाहिला त्याच्यामध्ये, तो म्हणजे आपला वेळ नेमलेला असला पाहिजे. आपलं लाईफस्टाईल जी आहे ती खूप बिझी आहे. आणि मग लोक सांगतात आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला नोकरी असती, आम्हाला हे असतं, आम्हाला ते असतं, खूप सारे कारणं सांगतात. जितके कारणं आहे त्यातलं कुठलंही कारण आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार नाही. त्या कुठल्याच कारणामुळं आपलं तारण झालेलं नाही, त्या कुठल्याही कारणामुळं आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही, त्या कुठल्याही कारणामुळं आपल्याला पापक्षमा होत नाही, त्या कुठल्याही कारणामुळं आपल्याला परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आहे त्याचं सामर्थ्य मिळत नाही, त्या कुठल्याही कारणामुळं ख्रिस्ताचा स्वभाव
स्वभाव आपल्यामध्ये वाढीस लागत नाही, म्हणजे आत्मिकरित्या आणि आपल्या सार्वकालिक जीवनासाठी ही कारणं अगदी शून्यवत आहेत, ती कुठलेही व्हॅल्यू ॲड करत नाहीत आणि अशी कारणं आपण देत असतो. आणि म्हणून ह्या कारणांपासून वाचण्यासाठी आपण एक वेळ फिक्स करणं, एक टाईम नेमणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा आपण येणाऱ्या दिवसांमध्ये एक सेशन पूर्ण पाहणार आहोत की वेळसुद्धा फार महत्त्वाची आहे, की दिवसाला 24 तासच का दिलेले आहेत आणि काय म्हणतो आपण, पहाट असते, सकाळ असते, दुपार असते, मध्यान्ह आहे आणि मग संध्याकाळ आहे, रात्र आहे, मध्यरात्र आहे, भली पहाट आहे, असे अनेक नावं जे आहेत त्या वेळेला दिलेले आहेत. दिवसभराच्या 24 तासांना त्याची विभागणी केलेली आहे. त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे आणि देवाच्या वचनामधून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. कुठल्या तरी वेळेला काहीतरी घडत असतं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण शिष्यांचा अभ्यास केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातून पाहिलं तर त्यांनी सुद्धा काही ठराविक विशेष अशा वेळी काहीतरी विशेष गोष्ट केली होती. सो वेळसुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि आपला जो खूप बिझी शेड्यूल आहे, खूप बिझी लाईफस्टाईल आहे, त्यामधून आपण तो ठराविक जर वेळ काढला तर मग मला वेळ मिळत नाही हे कारण आपण देऊ शकत नाही, तर आपल्याला परमेश्वराबरोबर आपण वेळ देऊ शकतो. दानिएल 6:10 मधून पण आपण पाहिलेलं की पूर्वेकडची जी यरुशलेमेकडं त्याची खिडकी होती आणि तिथे तो दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा, जेव्हा ते बंदी होते त्यावेळेस, बॅबेलॉनमध्ये जेव्हा बंदिवासात होते. माझा सी पॉईंट आहे की बायबल रीडिंगचे हिंट्स जे आहे, पवित्रशास्त्र वाचन जे आहे त्याच्याबद्दलच्या काही हिंट्स होत्या, त्या देखील आपण पाहिल्या होत्या. आता एक डिफरन्स जो आहे तो सर्वांनी समजून घ्या, फरक आहे. पवित्र शास्त्र नुसतं वाचणं वेगळं आहे, पवित्र शास्त्रावरती मनन करणं वेगळं आहे, पवित्र शास्त्रामधून प्रगटीकरण प्राप्त करणं वेगळं आहे, पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं वेगळी गोष्ट आहे, पवित्र शास्त्रातून परमेश्वर आपल्याशी बोलणं ही वेगळी गोष्ट आहे आणि पवित्र शास्त्रानुसार आपलं जीवन जे आहे हे बदलवणं, आपले विचार बदलवणं, आपली लाईफस्टाईल चेंज करणं, आपले स्वभाव चेंज करणं ही वेगळी गोष्ट आहे. हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु सध्या आपण फक्त पवित्र शास्त्र वाचन किंवा मनन ह्या गोष्टींवरतीच लक्ष देऊयात. आणि त्याच्यामधला माझा पहिला मुद्दा होता की पवित्र शास्त्राचा खरा जो अर्थ आहे तो आपल्याला पवित्र आत्मा सांगत असतो. पवित्र आत्मा हा आपला उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक आहे. देवाची इच्छा आपल्याला प्रगट करावी, देवाच्या वचनाचा खराखुरा अर्थ आपल्याला प्रगट करावा, हे पवित्र आत्म्याशिवाय कोणीही उत्तमरित्या करू शकत नाही. प्रियांनो, ज्या लोकांच्या द्वारे, ज्या देवाच्या सेवकांच्या द्वारे आपल्याला परमेश्वराच्या वचनातून स्पर्श होतो, आपल्याला पुष्कळ वेळेस आपण म्हणतो की ह्या पास्टरांचा ऐकल्यावरती मला स्पर्श झाला किंवा ह्या प्रीचरच्या उपदेशामधून मला स्पर्श झाला, असं ज्यावेळेस आपण बोलतो त्या प्रत्येक वेळेस त्या कुठल्याही व्यक्तींनी स्वतःच्या मनाचे विचार सांगितलेले नसतात, तर त्या देवाच्या सेवकांनी पवित्र आत्म्यापासून प्राप्त झालेलं प्रगटीकरण आपल्या समोर मांडलेलं असतं आणि म्हणूनच ते आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये चुटपुट लावतं, आपल्या जीवनात, आपल्या विचारांमध्ये बदल घडवत असतं. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याशी जोडलं जावं. योहान 16:13 आणि 14 आपण वाचलं होतं आणि स्तोत्र 119 आणि 18 वचन आपण वाचलं होतं. आणि आपण देवाचा जो मार्ग आहे तो पवित्र आत्म्यापासून आणि त्याच्या वचनातून शिकावा, 119, 105 स्तोत्रामधून आपण पाहिलं होतं आणि त्याच्यावरती आपण मनन करावं, हे फार महत्त्वाचं आहे. माझा दुसरा मुद्दा होता पवित्र शास्त्रातून किंवा देवाच्या वचनातून देव आणि पवित्र आत्मा आपल्याशी काय बोलतो हे आपण जसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे. आपण फाटे फोडू नयेत किंवा मला जी गोष्ट आवडत नाही ती स्वीकारायची नाही, जी चांगली आहे ती घ्यायची. उदाहरणार्थ लोकांना सवय असती, ज्यावेळेस बोध येतो की काहीतरी माझं चुकत आहे आणि देवाचं वचन सांगतं की मला पश्चातापाची गरज आहे किंवा देवाचं वचन सांगतं की मला माझं हे जीवन बदलण्याची गरज आहे, हा मार्ग मला सोडण्याची गरज आहे, अशा प्रकारचं जेव्हा सद्बोध आपल्याला देवाच्या वचनातून होतो आपण तो लवकर ॲक्सेप्ट करत नाही.
सर्वात लवकर एक्सेप्ट होणारा जगभरामधला शास्त्रभाग हा असतो की जिथं अभिवचन असतं. तुमचं चांगलं होणार आहे, आशीर्वाद असतात, तुम्हाला आरोग्य मिळणार आहे, भरभराट मिळणार आहे आणि अशा ज्या सर्व पॉझिटिव्ह फक्त आपल्याला वाटणारे, आपल्याला जे पाहिजे आहे हे सांगणारे जे शास्त्रभाग आहेत हे आपल्या आवडीचे असतात. आणि दुर्दैवाने अनेक लोक जेव्हा दररोज आपला क्वाइट टाईम, आपलं स्वतःचं वैयक्तिक शास्त्राभ्यास आणि वचन वाचतो त्यावेळेस ते शास्त्रभागसुद्धा तसेच शोधतात जिथं अभिवचनं, आशीर्वाद आणि अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये सद्बोधसुद्धा आहे, नीतिशिक्षणसुद्धा आहे. आपण त्या गोष्टींचा सुद्धा स्वीकार करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपण त्याच्यावरती सुद्धा मनन करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. इब्री लोकासपत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचन आपण वाचलं होतं. त्याचप्रमाणे इब्री लोकासपत्र 4 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन देखील आपण वाचलं होतं. आणि देवाच्या वचनात जसं सांगितलं आहे रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन की विश्वास जो आहे तो वार्तेने येतो, म्हणजे ऐकण्याच्या द्वारे येतो. आणि काय ऐकण्याच्या द्वारे येतो? देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे येतो. जर मी देवाचं वचन ऐकत नाही, मी देवाचं वचन वाचत नाही, मी देवाच्या वचनावरती मनन करत नाही, तर माझ्यामध्ये विश्वास आहे हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे प्रियांनो. कारण जिथं देवाचं वचन नाही तिथं देवावरचा विश्वास नाही. देवावरचा विश्वास म्हणजे फक्त मुखाने बोलणं, हो देव चांगला आहे, माझा विश्वास आहे, असं होणार नाही. कृती करणं आहे. विश्वास म्हणजे कृती करणं आहे. ज्यावेळेस कठीण समय आहे, ज्यावेळेस परीक्षा आहेत, ज्यावेळेस संकट आहे, ज्यावेळेस मोह आहे, ज्यावेळेस व्यसन आणि वासना आहे, ज्यावेळेस जगभरातील अनेक भुलवणाऱ्या गोष्टी आहे, ज्यावेळेस सैतान समोर उभा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, त्यावेळेस विश्वास प्रगट करायचा असतो. त्यावेळेस कृतींच्या द्वारे दाखवायचं असतं. आणि तो जो विश्वास आहे तो देवाच्या वचनाद्वारे मिळतो आपल्याला. आणि म्हणून देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आपण 3रा मुद्दा पाहिलेला आहे की परमेश्वराचं वचन हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? कारण ते आपण बोललं पाहिजे, कन्फेस केलं पाहिजे. कोणाकोणाशी बोललं पाहिजे? 3 आपण रेफरन्स पाहिले होते. सर्वात प्रथम म्हणजे स्तुती आराधना करताना आणि प्रार्थना करताना, ह्या दोन्ही गोष्टी करताना देवाच्या वचनातून केल्या पाहिजे. स्तुती आराधनेचे जे शब्द आहेत ते देवाच्या वचनामध्ये त्याचं महात्म्य, त्याचं गौरव सांगणारे जे शब्द आहेत ते आपण उपयोगात आणले पाहिजे. प्रार्थना करताना सुद्धा कुठल्या मुद्द्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि त्याबद्दल देवाचं वचन काय सांगतं ते वचन घेऊन त्या मुद्द्यासाठी प्रार्थना झाली पाहिजे. म्हणजे स्तुती आराधना करणं आणि प्रार्थना करणं ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराशी बोलणं आहे. आणि म्हणून परमेश्वराशी बोलण्यासाठी आपल्याला वचन असणं, माहीत असणं गरजेचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं होतं की आपण वचन स्वतःसाठी बोललं पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये जो कमकुवतपणा येतो, जी दुर्बलता येते, जी कमजोरी येते, जो अशक्तपणा येतो, सैतान नकारात्मक गोष्टी सांगतो, तो भय टाकतो, तो भीती टाकतो, अनेक गोष्टी टाकतो. ज्या सर्व नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी मी स्वतःला देवाचं वचन सांगणं गरजेचं आहे. मी स्वतःची बांधणी, माझ्या आत्म्याची बांधणी देवाच्या वचनातून करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपला विश्वास वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे कुठल्या तरी बंधनातून, कुठल्या तरी मोहातून, कुठल्या तरी पापामधून, कुठल्या तरी देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून स्वतःची सुटका करण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. कारण ते वचन आपल्याला सामर्थ्य देतं. त्याचं वचन असा अभिषेक घेऊन येतं की ते आपल्या जीवनावरचे सर्व साखळदंड आणि बंधनं मोडकळीस आणतं. सैतानाने, पापाने, शापाने जे मनुष्यांच्या जीवनावरती अंधकार आणलेला आहे, जे मनुष्याला साखळदंडांमध्ये जोखडून ठेवलेलं आहे, त्याच्यामधून मुक्त होण्याचं सामर्थ्य मनुष्याकडे नाही प्रियांनो. ते सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. ते सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या
रक्तामध्ये आहे, ते सामर्थ्य फक्त जिवंत देवाच्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःसाठी सुद्धा बोलण्यासाठी, कन्फेशन करण्यासाठी आपल्याला देवाचं वचन गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सैतानाशी बोलण्यासाठी, त्याच्याशी युद्ध करण्यासाठी, त्याला तिथून पळ काढावा असं जर वाटत असेल, त्याच्यावरती विजयी होण्यासाठी, त्याला हकलून लावण्यासाठी, त्याला पायदळी तुडवण्यासाठी आपल्याला देवाचं वचन फार महत्त्वाचं आहे. जसं आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस उदाहरण मत्तयकृत शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायामधून पाहिलं होतं, 7वं वचनसुद्धा पाहिलं होतं आणि अनेक वचनं पाहिली होती की प्रभू येशू ख्रिस्ताची जेव्हा अरण्यामध्ये सैतानाने परीक्षा घेतली त्या संदर्भातलं ते वचन आपण पाहिलं होतं. आणि त्या सैतानाला पराभूत करताना प्रभू येशू ख्रिस्तानी प्रत्येक वेळेस वचन बोललेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त, मी देव आहे, तुला माझं सामर्थ्य दाखवतो, सैताना तुला माहिती नाही का मी कोण आहे, कोणाशी येऊन बोलतो तू, हे असला टाईमपास केला नाही. किंवा सैतानाला कुंडली त्याची पूर्ण विचारली नाही, कुठून आला, कसा आला, किती वाजता आला, तुला कोणी पाठवलं, आता नक्की कशासाठी आला. अनेक लोक पाहतो, अनेक मिनिस्ट्रीजमध्ये सुद्धा आपण पाहत असतो. मी एक प्रेयर रिक्वेस्ट पण टाकली होती. एक पास्टर आहे, त्यांच्यावरती केस लागली कारण त्यांनी एक भूत लागलेल्या, भूतानी पछाडलेल्या व्यक्तीला भूत काढण्यासाठी एवढं चपलेनी मारहाण केली आणि पुष्कळ मारहाण केली. त्या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि हे परमेश्वराचं कार्य नाहीच, परमेश्वराचं कार्य नाही आहे. अनेक लोक दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात, विशेषतः अशुद्ध शक्तीने पछाडलेले लोक असतात. अनेक मोठे मोठे प्रीचर्ससुद्धा त्या लोकांना पुढं बोलवतात, स्टेजवरती माईक वगैरे पार दिलेला असतो आणि क्वेश्चन आन्सर्स तिथं चाललेलं असतं. ते लोक त्यांना विचारतात, कुठून आला सांग, तुझं नाव काय, कशाला आला, काय, हे ते सर्व गोष्टी. तुम्हाला हे दाखवायचं आहे का की तुम्ही महान आहात? भूत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जातात. देवाचं वचन सांगतं भूत देखील विश्वास ठेवतात. पवित्र शास्त्रात जेव्हा आपण वाचतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल सुद्धा आणि प्रेषित जे आहेत त्यांच्या जीवनामधून पण पाहतो, त्यांनी सभा घेऊन अरे भूतांना आणा पुढं, आम्ही आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, आम्ही आमच्यात किती सामर्थ्य, कधीच नाही केलं. इनफॅक्ट ते स्वतः तर गपचूप चालत होते, त्या आसपास कुठं भूत असेल ते किंचाळायला लागायचे. कारण परमेश्वराचं सानिध्य, त्याचं गौरव, पवित्र आत्म्याचं सानिध्य हे त्या सैतानाला दिसत होतं. त्यांना तो व्यक्ती दिसत नव्हता, त्याच्यावर असणारं परमेश्वराचा अभिषेक आणि गौरव दिसत होता. आणि म्हणून त्या सैतानाला त्रास होत होता प्रियांनो. आणि म्हणून सैतानाशी जर बोलायचं आहे तर जगीक त्याला लबाडीचा बाप म्हटलंय. म्हणून त्याचा बायोडाटावरती विश्वास ठेवू नका, तो काय सांगतो त्याच्यावरती, कारण तो लबाडीचा बाप आहे. आणि काय करायचं, तो कुठून आला, कुठं चालला, जायचंय का तिकडं बघायला, भेटबीट घ्यायला, अपॉइंटमेंट, परत काही गरज नाहीये. फक्त उलट आम्ही तर जेव्हा भूत काढत असतो त्यावेळेस तर ते स्वतःहून बोलायला लागले तरी आम्ही त्यांना येशूच्या नावात शांत करतो. वेळ कशाला वाया घालवायचा आहे? तो वेळ परमेश्वराच्या गौरवासाठी, त्या व्यक्तीच्या सुटकेसाठी आपण उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या भूताला आपण शांत करत असतो आणि त्याला फक्त आज्ञा देत असतो. आपण भूताला असं केस पकडणं, मारणं, झोडणं, काय काय लोक पवित्र पाणी शिंपडणं, बायबल डोक्यावरती ठेवणं, ह्या सगळ्या पवित्र शास्त्रातल्या पद्धती नाहीत. ह्या अंधश्रद्धा आहेत, याच्यामधून सुटका झालीच पाहिजे. या अंधश्रद्धा आहेत प्रियांनो. त्या पाण्यामध्ये पाणी, तेल पाणी विकणं, परत काय रुमालं विकणं, हे सर्व विकण्याचे जे व्यवसाय आहे मंदिरांमधले, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. हे देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये आहे. याला बळी पडू नका, ह्याच्या मागे धावू नका प्रियांनो. देवाचं वचन सत्य आहे, त्याच्या नावात सामर्थ्य आहे. तुम्हाला आणि मला नम्रतेने त्याच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे आणि त्या क्षणाला तो आपल्या जीवनाचा, त्या रिक्त पात्राचा उपयोग करून त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि अभिषेकाने ते पात्र भरतो आणि तो उपयोगात आणत असतो दुसऱ्यांच्या उद्धारासाठी, तारणासाठी, सुटकेसाठी आणि अनेक गोष्टींसाठी, चमत्कारांसाठी, चिन्हांसाठी. चिन्ह चमत्कार महत्त्वाचे नाही. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे एका व्यक्तीचं तारण होणं आहे. पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे
की जेव्हा एका व्यक्तीचं तारण होतं, एक जीवात्मा तारला जातो, तेव्हा स्वर्गामध्ये सर्व दिव्यदूत आनंद करतात. पवित्र शास्त्रात कुठंच म्हटलं नाही आहे की भूतं काढले, रोग आजार केल्यावरती स्वर्गात दिव्यदूतांचा आनंद होत असतो. तो तर एक भाग आहे आपल्या सेवेचा, ते झालंच पाहिजे. परंतु महत्त्वाचं आहे व्यक्तीचं तारण होणं प्रियानं, ख्रिस्त गाजवणं, त्याची सुवार्ता गाजवणं, प्रभू येशू ख्रिस्त उंचावला जाणं, हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे आणि ते झालंच पाहिजे. ते सर्व सामर्थ्य मला वचनातून प्राप्त होतं. ज्यावेळेस माझ्याकडे वचन नाही त्यावेळेस मी स्वतःला उंच करेल आणि माझी कृत्य प्रगट करायला लागेल. पण ज्यावेळेस माझ्याकडे वचन आहे त्यावेळेस मी ख्रिस्ताला उंच करेल आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रगट करेल. हालेलुया. म्हणून मी चर्चमध्ये पण आपण सर्वांना सांगतो, साक्ष देताना पण पास्टरमुळं सिस्टरमुळं कधीच नाही. सर्व गौरव प्रभूचं असतं आणि ते त्यालाच मिळालं पाहिजे प्रिया. कुठल्याही मनुष्य त्या प्रभूच्या गौरवाचा हकदार नाही प्रियांनो. सर्व गौरव आपल्या जीवनात ज्या पण चांगल्या गोष्टी होतात, जे पण चमत्कार, ज्या पण सर्व आहे साक्ष, त्या प्रत्येकाचं श्रेय 100% संपूर्णपणे आपल्या प्रभूलाच गेलं पाहिजे प्रिया. व्यक्तिपूजा करायची नाही आपल्याला स्वतःच्या नावाची वेदी बांधायची नाही. जिवंत देव परमेश्वर जो आहे त्याच्या नावाची वेदी बांधायची आहे. त्याच्यावरती मला स्वतःचं अर्पण करायचं आहे. त्याच वेळेस त्याचं सामर्थ्य आणि गौरव उतरून येणार आहे. वचनाचा अभ्यास याचसाठी महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडं वचन नाही ते अशा सर्व काही चुकमुक गोष्टी करत राहतात. जिथं चुकमुक गोष्टी घडत आहेत ना त्या ठिकाणात वचनाचा अभाव आहे. वचनाचं सामर्थ्य इतकं आहे ना, ते एक वचन जरी घेतलं थांबवत नाही तर जगी गोष्टी कुठं बोलायचं आणि करायचा वेळ आपल्याकडं. किती अद्भुत ते वचन आहे. हजार वर्ष ते मनुष्याला दरवेळेस नवीन प्रगटीकरण देतं, दरवेळेस नवीन सामर्थ्य देतं, कारण त्याच्यात जीवन आहे प्रियानं. ते वचन आपण उंचावलं पाहिजे आणि प्रभूला उंचावलं पाहिजे. हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि म्हणून वचन फार महत्त्वाचं आहे. चौथा मुद्दा आपण पाहिला होता की परमेश्वराचं जे वचन आहे त्याच्यावरती फक्त वाचणं गरजेचं नाही तर आपण मनन देखील केलं पाहिजे. आपण प्रगटीकरण 4:20-23 वाचलं होतं आणि यहोशवा 1:8 सुद्धा आपण त्यासाठी वाचलं होतं, पाहिलं होतं. फक्त वचन वाचणं गरजेचं नाही, त्याच्यामध्ये काय लिहिलं त्याच्यावरती मनन करणं गरजेचं आहे. जगातल्या कादंबऱ्या, पुस्तकं, न्यूज काय म्हणतात, वर्तमानपत्र, हे सर्व वाचण्यासाठी असतं. देवाचं वचन जे आहे ते अभ्यास आणि मनन करण्यासाठी असतं प्रिया, कारण त्याच्यात जीवन आहे. ते कधी शिळं होत नाही. गवत सुकते, फूल कोमसते, पण परमेश्वराचं वचन सर्व काळ कायम राहतं आणि त्या वचनाला आपल्या जीवनात भरून घेणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. ते सार्वकालिक वचन आहे. पाचवा मुद्दा आपण पाहिला होता की जे काही आपण वाचलेलं आहे त्या गोष्टी आपण प्रार्थनेमध्ये तत्काळ उपयोगात आणल्या पाहिजे. आपण त्याला प्रतिसादसुद्धा दिला पाहिजे आणि आपण ते कृतींमध्ये सुद्धा आणलं पाहिजे. त्याच्यावरती आणि त्याच्यानुसार आपण आपली कृत्य जे आहे, जो सद्बोध त्यांनी केलेला आहे त्यानुसार आपल्या जीवनामध्ये बदल घडवणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. सहावा मुद्दा आपण पाहिला होता ह्याच्यामध्ये की जे काही परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे आणि आपल्याला त्यांनी जे काही सांगितलेलं आहे वैयक्तिकरित्या ते दररोज लिहून ठेवायला शिका. ते दररोज लिहा, त्याच्यावरती नंतर मनन करता येतं. फक्त लिहून ठेवा नाही, नंतर त्याचा रेफरन्स घ्या, ते वाचा, पुन्हा त्याच्यावरती मनन करा, कारण ते तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. उपदेश तयार करण्यासाठी, लोकांना शिकवण्यासाठी देवाचं वचन कधीच वाचायचं नाही, तर सर्वात प्रथम माझ्या स्वतःच्या जीवनासाठी मला देवाचं वचन वाचणं आणि त्याच्यावरती मनन करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. तो मुख्य उद्देश आहे. आणि सातवा मुद्दा आपण पाहिला होता की आपण देवाचं वचन जे आहे त्याचं पाठांतर करणं गरजेचं आहे. हालेलुया. मी विचारणार नाही, पण आत्मपरीक्षण करा. इथं कोण व्यक्ती आहे की ज्यांना 10 वचनं तरी पाठ असतील? कोण व्यक्ती आहे की ज्यांना 50 वचनं पाठ असतील? कोण व्यक्ती आहे की ज्यांना 1 अध्याय अख्खा पाठ आहे? कोण व्यक्ती आहे ज्यांना 5 अध्याय पाठ आहेत?
आपल्या चर्चमधील काही लोक आहेत ज्यांना मी उत्तेजन दिलं आणि मला खूप आनंद वाटतो. ते संपूर्ण पुस्तक मला दरवेळेस विचारतात, ताई आता कुठलं पुस्तक घ्यायचं, आणि मी सांगते आणि ते सर्व मिळून संपूर्ण पुस्तकाचं पाठांतर करतात. प्रभूची स्तुती असो. वचनाचा अभ्यास, आपल्या जीवनात वचन भरून घेणं, त्याचं पाठांतर कधीच वाया जात नाही. आत्मपरीक्षण करा. शाळेच्या काळापासूनच्या किती गोष्टी आपण पाठांतर केल्या. लहान लेकरांना पेरेंट्स एक्सक्यूज देतात, संडे स्कूलच्या लेकरांचे पाठांतर करून घेत नाही. त्यांची एक्सक्यूज असती शाळेचा अभ्यास खूप आहे. शाळेचा अभ्यास हा काही काळापुरताच मर्यादित आहे प्रियांनो, आणि त्याला जसा वेळ देता ना सिरियसली, तसा देवाच्या वचनाला पण वेळ द्या सिरियसली, कारण ते वचनच सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे, तुमच्या लेकरांचं जीवन बदलणार आहे. प्रिया, किती पोयम्स पाठ करून घेतात लहान लेकरांकडून, अल्फाबेट्स एकदम छोट्या मुलांचं, अल्फाबेट्स पोयम, पण वचन नाही. मी मागच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती, मी यावेळेस पुन्हा तीच सांगेल की एका पिढीने कुठली तरी गोष्ट ऑप्शनल आहे असं ज्यावेळेस विचार केला, तर त्याची पुढची जी पिढी आहे त्यांना ती गोष्ट गरजेची नाही असं वाटत असतं. आणि आजची ख्रिस्ती जीवनांमधली आणि घरांमधली शोकांतिका हीच आहे की आई वडिलांनी आजच्या काळामध्ये शिक्षण, करिअर, जगातल्या गोष्टी, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि अशाच अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना अवास्तव महत्त्व दिलेलं आहे. देवाचं घर, देवाचं वचन आणि दर रविवारी देवाच्या घरामध्ये जाणं, प्रार्थनेला जमणं, या सर्व गोष्टी पेरेंट्सनीच ऑप्शनल ठेवल्यात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू. आणि म्हणून तुम्ही जी पिढी घडवत आहात, तुमची पिढी, पुढची पिढी तुमच्या लेकरांची, त्यांना हे कळालं की आई वडिलांना एवढं महत्त्व नाही, म्हणजे आमच्यासाठी तर ही गोष्ट गरजेचीच नाही. त्याच्यामधून बाहेर पडा. समय आलेला आहे, प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आणि आई वडिलांना मुख्य चेतावणी आहे, कारण तुमचे जी लेकरं कळीक नाहीत अजूनपर्यंत, जी वयातीत अजून आलेली नाही, त्यांच्या जीवनात काय घडतं याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे प्रभूला. पेरेंट्सला, आई वडिलांना आपल्या लेकरांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. संतती ही परमेश्वराने दिलेले देणगी आहे, बरोबर, परमेश्वराने ते दिलेलं आहे. तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावरती नाही प्राप्त झाले, ते परमेश्वरापासून प्राप्त झालेले आशीर्वाद आहे आणि त्याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे. तुमच्या लेकरांना तुम्ही कुठल्या गोष्टी सिरियसली शिकवता, परमेश्वराबद्दल, देवाच्या घराबद्दल, देवाच्या वचनाबद्दल, प्रार्थनेबद्दल तुम्ही किती सिरियस टीचिंग्स त्यांना देता, ह्याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे आणि नक्की द्यायचा आहे. हालेलुया. जागृतीची वेळ आहे. सिरियसली विचार करा. ज्या सर्व गोष्टी जगिक तुम्ही करत आहात, ज्याच्यामध्ये तुम्हीही गुरफटले आहात आणि तुमच्या लेकरांना पण तुम्ही त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट अशा सांगत आहात, लक्षात ठेवा, स्वर्ग राज्यामध्ये त्याचा हिशोबच पकडत नाही आहे प्रभू, कारण त्या व्यर्थ गोष्टी आहेत. त्याच्यानुसार, प्रभूच्या नुसार त्या व्यर्थ गोष्टी आहेत. हे जे आयुष्य आहे आपल्या प्रत्येकाला दिलेलं, एक लिमिटेड टाईम पिरियड असतो आणि प्रत्येकाच्या परमेश्वराने नेमलेलं असतं आयुष्य. प्रत्येकाचं बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आपल्या जन्माच्या अगोदरपासून स्वर्गामध्ये तयार आहे. आणि मधलं जे पुस्तक आहे ते प्रत्येकाच्या जीवनाचं, त्याची पानं रिकामी आहे. ज्या वेळेस परमेश्वराने ज्या घरामध्ये, ज्या आईवडिलांच्या पोटी, ज्या तारखेला, ज्या वेळेला आपला जन्म ठरवला आहे, त्या ठिकाणी, त्या परिस्थितीत आपला जन्म होत असतो. आणि जो समय, जी परिस्थिती, जे वय परमेश्वराने आपल्या मृत्यूचं नेमलेलं आहे, त्यावेळेस प्रत्येकाचा मृत्यू होत असतो. पण हा जो मधला कालावधी आहे आयुष्य, हे त्याने आपल्याला आपल्या इच्छेवरती दिलेला आहे. आपण काय करतो त्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. आपला जो श्वास आहे तो प्रत्येक श्वास हा परमेश्वराचा आहे. हालेलुया. आणि त्या प्रत्येक श्वासाचा हिशोब द्यायचा आहे. आत्ता बसल्या बसल्या माझं हे सेंटेन्स कंप्लीट होऊपर्यंत किती श्वास घेतले. भयंकर या गोष्टी. विचार करा ह्याच्यावरती, ह्या सिरियसली घ्या गोष्टी. या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायचा आहे परमेश्वराला. सैतानाने जगातल्या गोष्टींपुढे जे प्रभू येशू ख्रिस्ताला ऑप्शन दिले होते ना, त्यांनी
जगातलं वैभव देतो, नमन कर. आज तेच ऑप्शन सर्वांना तो देतो. त्याच्याकडं बिचाऱ्याकडं ऑप्शन्स पण नाही आहेत, काय करेल तो तरी, तो सेम ऑप्शन्स देतो. दुर्दैवाने लोक त्याला नमन करतात आणि परमेश्वराला एक्सक्यूज सांगतात. आपण काय करतो आपल्या वेळेचा मॅक्झिमम टाईम, लक्षात घ्या या गोष्टी. याचा अर्थ काय सर्व नोकरी धंदे काय एज्युकेशन सर्व सोडून बसा असा नाही होत त्याचा अर्थ. परंतु तुम्ही परमेश्वरासाठी वेळ काढा, तुम्ही आत्मपरीक्षण करा, तुम्ही लिहून काढा तुमची दररोजच्या ॲक्टिव्हिटीज काय करता तुम्ही, काय नाही करत. तिथं पहा, तुम्हाला कळेल की कुठला एक्स्ट्रा टाईम आहे, कुठला वेस्ट होते, वाया जात आहे वेळ, त्या वेळेचा मी कसा सदुपयोग करू अधिक परमेश्वराच्या गोष्टींसाठी. हे फार महत्त्वाचं आहे. मला माहिती इथे कितीतरी लोक असे असतील, गॅरंटीनी सांगते, मागच्या रविवारी तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन आला होता आणि आज तुम्ही ते आणलेलं आहे, आठवडाभरात मनन केलं नाही. गॅरंटीनी सांगते, कारण तुम्हाला वेळ मिळत नाही. ज्यावेळेस न्यायाचा समय येईल, त्याच्या समोर जाण्याचा समय येईल, तेव्हा तो म्हणल नाही तुम्ही खूप कष्ट केले, खूप कठीण परिस्थितीमधून लाखोनी रुपये कमवले, घर बांधलं, म्हणेल असं. जर त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित केले नाही तर तो म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. स्पष्ट. आणि ते ऐन वेळेस आपल्याला सरप्राईज पण नाही देणार आहे प्रभू, की ऐन वेळेस असा बोलला प्रभू म्हणून आम्हाला माहिती नव्हतं. हजारो वर्षांपूर्वी ह्याच्यात लिहून ठेवलेलं. त्याला काय एक्सक्यूज काय देणार, त्याला काय कारण सांगणार प्रभूला, आम्हाला माहिती नव्हतं. तुमच्याकडं पवित्र शास्त्र होतं, तुम्हाला लिहिता वाचता येत होतं. प्रभूच्या कृपेने आपण अजूनपर्यंत अशा मुक्त वातावरणात आहोत. आपण अशा ठिकाणात नाही. अनेक देशांमध्ये आहे पवित्र शास्त्र, त्यांना मिळत नाही, वाचायला बंदी आहे. आपल्या देशात पण अनेक ठिकाणी छळ होतो. घरगुती प्रार्थनेला बसलेल्या लोकांवरती कोर्ट केसेस झालेल्या आहेत. आत्ता मागच्या आठवड्यामधलीच घटना आहेत. घरामध्ये प्रार्थना करत बसले होते पास्टर आणि त्यांचा मुलगा, आणि काही लोकांनी येऊन विरोधकांनी त्यांना घरातून नेलं, त्यांना अटक केली आणि नंतर पोलिसांवरती दबाव आणला आणि इतक्या खोट्या नाट्या केसेस टाकल्या त्यांच्यावरती, खूप साऱ्या केसेस टाकल्या, त्यांना अटक केली. तो मुलगा कॉलेजला जातो, त्यांचा पास्टर तर सेवा करतात, जॉब पण करतात ते. तो मुलगा कॉलेजला जातो, त्यांनी आणि असे कलम टाकले की 6 महिने बेल होत नाही आता, असे कलम टाकले त्यांच्यावर. खोटे नाटे. अनेक लोक बचावासाठी येऊन पण सांगत होते की हे पास्टर आमच्या वडिलांसारखे आहे, ते चांगले. त्यांना हाकलून दिलं तिथून, त्यांना मारहाण केली. आणि आपल्या फार जवळ ह्या गोष्टी घडत आहेत, फार जवळ. मी ठिकाण सांगू शकत नाही, काहीच नाही, कारण तिकडं आपलं सोशल मीडियावरती जातं प्रीचिंग, त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. पण आपल्या आसपास आपल्या शहरामध्ये अशा गोष्टी घडत आहेत, याची सुरुवात झालेली आहे. कठीण समय येत आहे प्रियांनो. जर चांगल्या समयामध्ये आपण एवढी कारणं देतो तर कठीण समयात काय करू? तेव्हा तर सहभागिता नाही मिळणार, काहीच नाही मिळणार. मग काय करा? आता तरी पास्टर सिस्टर तुम्हाला आवडो नाही आवडो जबरदस्ती सांगतात, प्रार्थनेला या, लॉग इन करा, रविवारी चर्चला या, प्रार्थना करा, उपवास करा, पवित्र शास्त्र वाचा. वाचलं का सिस्टर? वाचलं का ब्रदर? प्रार्थना केली का सिस्टर? प्रार्थना केली का ब्रदर? खूप जबरदस्ती मागं लागतात, तुम्ही कितीही अवॉइड केलं तरी सुद्धा. कारण आम्हाला पण हिशोब द्यायचा आहे, आम्ही आमचं काम करणार. आमच्यावरती कोणाच्या रक्ताचा दोष आम्ही ठेवणार नाही, म्हणून आम्ही सर्वांच्या मागं लागणार. तुम्हाला आवडो नाही आवडो, तुम्ही तुमचा हिशोब त्याच्याकडं द्या नंतर. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत प्रियांनो, आणि हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण त्याच्या पुढचा डी पॉईंट पाहूयात की प्रार्थनेसाठीचे काही मुद्दे आपण पाहूया. त्याच्यातला मी पहिला पॉईंट सांगेन की प्रार्थनेची सुरुवात. काय लोक प्रार्थनाची सुरुवातच डायरेक्ट हे प्रभू आज असं कर तसं कर, कारण वेळ कमी आहे आणि फक्त आपली किराणाची यादी त्याला द्यायची, हे पण दे, हे पण दे, हे पण दे, हे पण दे, बस लिस्ट त्याला द्यायची असते. प्रार्थनेची सुरुवात नेहमी स्तुती, आराधना आणि आभार प्रदर्शनाने करावी प्रियांनो. समजा आपल्या एकमेकांमधलंच मनुष्यांमधलं उदाहरण पहा ना.
समजा मी दररोज एक व्यक्ती आहे, समजा ओबेदचं उदाहरण पकडू, मी दररोज गेल्या, ओबेद आज 100 रुपये दे रे मला, त्यांनी मला दिले आज 100 रुपये. उद्या गेले मी, ओबेद मला 1 किलो तांदूळ पण घेऊन दे, 5 किलो गहू घेऊन दे, माझी गरज येते, तर त्यांनी मला दिले. मी तिसऱ्या दिवशी पण जाईल, काहीच ना, तू कसा आहे, बरा आहे का, तू काल दिल्याबद्दल थँक्यू, काय नाही, ओबेद आज मला आहे ना अजून 1000 रुपयांची गरज आहे, ते पण दे, तेल पण दे, माझ्या गाडीत पेट्रोल पण टाक. काय होईल बरं? देशील का, करशील का? तू तर पहिल्याच दिवशी नाही म्हणशील. काय तुम्ही असं डायरेक्ट येऊन बोलताय, मजा करते. नाही, मला देशील, दुसऱ्यांना नाही माहिती. सो मजा करते मी, तसं काय नाही, देईल तो सर्वांना. पण आपण एक दिवस देऊ, दुसऱ्या दिवशी देऊ, पण आपल्याला पण वाटेल ना ही समोरचा व्यक्ती किती अनग्रेटफुल आहे, साधं थँक्यू पण नाही बोलत आहे ना आपली अपेक्षा. आणि परमेश्वर आपल्यासाठी किती गोष्टी करतो. मुख्य म्हणजे दररोज सकाळी आपण जे उठतो ना, जिवंत असतो आपला श्वास, तो तीच फार मोठी आपल्यासाठी साक्ष आहे. ह्या वेळेस जेव्हा आपण श्वास घेत आहे त्या एका सेकंडामध्ये जगात कितीतरी लोक आहेत, त्यांचा शेवटचा श्वास येतो. लक्षात ठेवा, त्या श्वासाबद्दल तरी त्याचे आभार माना, त्याने दाखवलेल्या नवीन दिवसाबद्दल तरी त्याचे आभार माना. आज प्रभूच्या कृपेने आपल्यापैकी कोणीही उपाशी पोटी झोपत नाही प्रियांनो. आपल्याला दररोजचं अन्न पोटभर खायला मिळतं, त्याबद्दल तरी आभार माना. आपल्यापैकी कोणीही रस्त्यावरती आपल्याला राहण्याची गरज नाही. घर स्वतःचं असू द्या, रेंटेड असू द्या, पण आपला एक छप्पर आहे, एक आडोसा आहे, त्याबद्दल तरी आभार माना. त्याचं नोकरी आहे, व्यवसाय आहे, जो तुमचा देव झालेला आहे, त्या देवाबद्दल तरी खऱ्या देवाचे आभार माना. तुमच्या जीवनातल्या देवांबद्दल किती गोष्टी आभार मानायच्या, पण आपल्याला आभार मानायच्या गोष्टी नाही दिसत. आपल्याला काय कमी आहे हे दिसतं. मला ह्याच्यासारखं नाही, ऑफिसमध्ये जॉब, नोकरी, कॉलेज, कुठं गेल्यावरती मी आता त्याच्यासारखा ड्रेस घेणार, यांनी अशी बाईक घेतली, मला पण तशी बाईक पाहिजेल आहे, यांनी सोन्याचे दागिने घेतले, मला पण गरज आहे, मला पण पाहिजेल आहे. नश्वर गोष्टी ज्या इथेच राहणार आहे त्याच्यावरती आपलं लक्ष आहे प्रियांनो. नश्वर गोष्टींकडे. काय माझ्या डब्यात माझी मम्मी रोज मला भाजी पोळी देते, माझे फ्रेंड्स रोज मॅगडीमध्ये चाललेत, मला पण जायला पाहिजे. नश्वर गोष्टी असं करू नका हे नाही म्हणते मी, करा. परमेश्वराने कृपा पुरवून दिलेली आहे की आपण ह्या गोष्टींचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतो, याचा सुद्धा उपभोग घेऊ शकतो. ही सुद्धा त्याची कृपा आहे, त्याच्याबद्दल देखील त्याचे आभार माना. मी अजून पण कुठलंही रेस्टॉरंट असू द्या, कितीही भारी असू द्या, कितीही स्टारचं असू द्या, मी तिथं गेल्यावरती सुद्धा अन्न समोर आलं, काही गोष्टी मी त्याच्यावर सर्वांच्या समोर असू द्या, मी डोळे झाकून प्रार्थना केल्याशिवाय खात नाही. ते माझ्या देवाला कदाचित ओळखत नाही, पण मी तर ओळखते की मला जे हे प्रिव्हिलेज मिळालेलं आहे हे त्याच्यामुळं मिळालेलं आहे. हालेलुया. दररोजच्या दिवशी तुमची गाडी चालू करता कामाला जाताना, तेव्हा आभार माना. ती बाईक दिली, 2 व्हीलर दिली, 4 व्हीलर दिली, आभार माना त्याचे आणि मग चालू करा ते. किती लोक आहे ज्यांना ही संधी नाही आहे, त्यांना नाही मिळाल्या त्या गोष्टी. जे मिळालं नाही त्याच्याबद्दल कुरकुर करू नका. जे मिळालं आहे त्याच्याबद्दल प्रथम धन्यवाद द्यायला शिका प्रियांनो. ते फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, प्रार्थना सुरू केली, आभार प्रदर्शन केल्यानंतर दररोज प्रत्येक व्यक्तीने करण्याची गोष्ट आहे ते म्हणजे कन्फेशन, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करणं. आता मला इथे एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा वैयक्तिक जो पश्चाताप, दररोज परमेश्वराकडं क्षमा मागणं, हे वैयक्तिक प्रार्थनेत झालं पाहिजे. अनेक लोक सामुदायिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना सुरू केल्यावरती म्हणतात, सर्व लोक असतात आणि तिथं देवा माझ्या पापांची क्षमा कर, आज दिवसभरात हे केलं ते केलं ते केलं. ही वैयक्तिक प्रार्थना आहे तुमची. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये दररोज पापांचा अंगीकार. आणि काही लोक, आणखी एक मला फार महत्त्वाचं सांगायचं, आपल्या इथं पण सगळे लोक अशीच प्रार्थना करतात, जर देवा माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर, मी काय पाप केलं असेल तर क्षमा कर. म्हणजे तुला तसं वाटत असेल तर तू कर क्षमा, मी काय पाप वगैरे माझ्या दृष्टीने केलेलं नाही आणि चूक केलेली नाही. आत्मपरीक्षण पवित्र आत्म्याद्वारे करणं गरजेचं आहे. स्पेसिफिक प्रार्थना करा की प्रभू मी काल ह्या व्यक्तीला खोटं बोलले, मला क्षमा कर. प्रभू मी अमक्या ही चूक केली, तुझ्या वचनावरती कमी वेळ मनन केलं, मला क्षमा कर. प्रभू तुझा वेळ मी चोरला, मला क्षमा कर. प्रभू जगिक गोष्टीला मी महत्त्व दिलं, मला क्षमा कर. प्रभू जे पण काही असेल ते, अनेक गोष्टी असतात.
मोहाच्या ह्या क्षणी प्रभू परमेश्वरा मी त्या सैतानाला बळी पडलो, मी तो मोह अंगीकारला त्यावेळेस, त्याबद्दल मला क्षमा कर. स्पेसिफिक प्रार्थना करायला शिका. का? कारण त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही पापी आहात प्रियांनो. जर तरच्या प्रार्थना करतो ना त्यावेळेस आपल्याला अंतःकरणात ती टोचणी लागत नाही आणि मनामध्ये कळतच नाही की मी पापी आहे, आणि मग आपण स्वधार्मिकतेने परमेश्वरासमोर उभा राहतो आणि जगात सुद्धा तसंच वावरत असतो की मी काही चूक केलेली नाही. स्वतःच्या पापांची जाणीव झाल्याशिवाय आपण त्याच्यामधून कसं सुटणार? मी काहीतरी चुकीचं करत आहे हे समजल्याशिवाय त्याच्यापासून मला सुटका मिळेल का प्रियांनो? मी दररोज प्रार्थनेत पण ऐकते, प्रभू दिवसभर आम्ही जे पण काही चूक केलं असेल आम्हाला क्षमा कर. प्लीज, प्रार्थना सुधारण्याची वेळ आहे. खूप वर्ष मी ह्याच्यावरती टीचिंग्स देऊन झालेत, पण तरी मी ऐकते दररोज अशाच प्रार्थना होतात. परत माझ्या पापांची क्षमा कर, मी आज दिवसभर जे काही केलं असेल नसल. काही लोकची तर अजून एक प्रार्थना असते, देवा कळत न कळत जे काही झालं असतं. कुठली गोष्ट कळत न कळत? झोपेत पाप करता का काय तुम्ही? कळत न कळत कशा काय घडतात गोष्टी? जाणून बुजून पाप करणं हा आपण घेतलेला निर्णय असतो प्रियानो. आपल्या समोर जेव्हा ऑप्शन ठेवण्यात येतं, आदाम हवेची पण तीच चूक आहे. त्यांच्या समोर ऑप्शन ठेवलं, सैतान काय का बोला ना, पण त्याच्या अगोदर परमेश्वर त्यांच्याशी बोलला होता. त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स होते, परमेश्वराचं ऐकायचं का सैतानाचं ऐकायचं. त्यांनी कोणाचं ऑप्शन ऐकलं? ते बोलले असते नाही देवा कळत न कळत झालं आमच्याकडून. किंवा काही लोकांचं तर हे असतं, सैतानाने मला मोहात टाकला. अहो त्याचं ते काम आहे, तो तेच करणार. तुम्ही त्याला दोष देऊन तुम्ही निर्दोष होत नाही प्रियांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी सैतानाच्या पापांसाठी वधस्तंभावरती त्याचा प्राण नाही दिला, तुमच्या माझ्या संपूर्ण मनुष्य जातीच्या पापांसाठी त्याने स्वतःचं अर्पण केलेलं आहे. हालेलुया. म्हणून मी पापी आहे हे समजून मला माझ्या पापांची क्षमा प्राप्त करणं, यू टर्न घेणं. पाप क्षमा जे आहे त्याच्यावरती आपल्या यूट्यूबवरती पूर्ण लिंक आहे, त्याची सिरीज आहे पूर्ण केलेली पापाबद्दलची, की पश्चाताप, खरा पश्चातापाचा अर्थच हा होतो यू टर्न घेणं. यू टर्न घेणं म्हणजे काय? पण कुठून कुठं ते पण महत्त्वाचं आहे. आता ऐका, यू टर्न. आता हे समोर मला दिसतंय हे रेकॉर्डिंगचं स्टँड. मी तिथं चाललेले आहे, तिथं पाप आहे, सैतान आहे. ओके, मला खरा पश्चाताप झाला तर मला त्याच्यापासून मागं फिरायचं आणि यू टर्न घ्यायचा. एवढीच आपली अंडरस्टँडिंग आहे. पण मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगते, त्याच्याकडून यू टर्न घेतलं परत मनाने भरकटायचं नाही ना. मग तिथलचं एक पाप सोडून दुसऱ्या पापाकडे चालतो आपण. ज्या वेळेस एका पापाकडून यू टर्न घेतला आपण, जेव्हा त्याच्यापासून माघारी फिरलो, त्यावेळेस माझं जाणं हे ख्रिस्ताकडे असलं पाहिजे. त्या वधस्तंभाच्या पायथ्याकडे गेलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे, त्याच्या वचनाकडे गेलं पाहिजे. तेच खरं रेक्टिफिकेशन आहे, तिथेच खरा पश्चाताप आहे, तिथं खरी पाप क्षमा आहे. त्याच्याचमुळं मनुष्याचा स्वभाव बदलतो, मनुष्याचं जीवन बदलतं, ख्रिस्ताचा आणि पवित्र आत्म्याचा स्वभाव प्राप्त होत असतो. हे समजणं फार गरजेचं आहे. कशापासून कशाकडे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हालेलुया. प्रार्थनेमध्ये ह्या गोष्टींवरती मनन चिंतन केलं पाहिजे. आणि तुम्ही जे कधी कधी आपल्या जीवनामध्ये असं पाप घडलेलं असतं की आपण अगदी जवळचे व्यक्ती, आपले आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी सुद्धा एकमेकांना कदाचित सांगू शकत नाही. आणि अशा सुद्धा गोष्टी घडू शकतात. मनुष्य आहे. पण आहे ना कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया. या ना त्याच्याकडे, करा कबूल तुमची पापं दररोज त्याच्याकडे. तो सामर्थ्य देईल पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या पापांवरती विजय मिळवण्याचं. आणि तुम्ही त्याच पापांमध्ये अडकून पडणार नाही. कदाचित पहिल्या वेळेस केलेलं पाप ही चूक असू शकते की चुकून घडली ती गोष्ट किंवा माहिती नव्हती, परंतु त्याच्यानंतर वारंवार केलेलं पाप ही नेहमी आपली चॉईस असती, ही आपली निवड असती, ही आपली इच्छा असते. काही लोक प्रार्थना विनंती देतात की सिस्टर मी खूप दिवस झाले ह्या गोष्टींवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पण विजय मिळत नाही. कारण तुम्ही खरा विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. सिस्टरांनी पुढं काय विचारू नये म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट दिलेलं आहे. अर्थात पास्टर मी कोणाचे न्यायाधीश नाही आहे,
तुम्हाला आत्मिकरित्या तुम्ही अधिक प्रभूच्या जवळ जावं ही आमची ओढ असते, म्हणून आम्ही विचारत असतो गोष्ट. मी तर नाहीच कोणाला विचारत, पास्टर सर्वांना विचारतात, कारण ते पाळक आहे, त्यांना परमेश्वराने जबाबदारी दिली आपल्या प्रत्येकाची. आणि म्हणून ते जर काही वाटलं, कोणी चर्चला नाही आलं, फोन करतील, विचारतील का नाही आले, कुठं गेले तुम्ही, का नाही दिसले. प्रार्थनेला पण जे लोक रेग्युलर येतात ते जर नाही आले तरी पास्टर विचारतात त्यांना की तुम्ही का नाही येत आता प्रार्थनेला, का नाही लॉग इन करत. काही लोक नुसते लॉग इन करून बसतात, त्यांना पण ते विचारतात तुम्ही प्रार्थना का नाही केली. कारण जर समस्या असतील तर त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. ख्रिस्तापासून दूर जाऊ नका प्रियांनो. मनुष्यापासून पळता येतं, प्रभूपासून कुठंच पळून जाता येत नाही. सर्वत्र प्रभू आणि प्रभू बनलेला आहे. हालेलुया. एकाच ठिकाणी परमेश्वराचं समक्षता नाही आहे. कुठं? नरकामध्ये. पण जिवंतपणे आपण तिथं जाऊ शकत नाही. आणि तो सुद्धा परमेश्वरापासून लपलेला नाही. त्याचं पावित्र्य आणि सानिध्य तिथं नाही, पण त्याची दृष्टी तिथं पण आहे. कोण आहे आणि काय करतं. सर्वत्र तो आहे, कुठं पळून जाणार त्याच्यापासून. त्याच्या जवळ या प्रियांनो. दररोज पश्चाताप करायला शिका. जी गोष्ट पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल त्यासाठी क्षमा मागायला शिका प्रियांनो. परमेश्वराच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की तो आपल्याला सर्व पापांची क्षमा करत असतो. तिसरी गोष्ट, कोणीतरी फिलिपेकरास पत्र 4 अध्याय आणि 19 वचन वाचा जोरात. फिलिपे 4:19. व्हेरी गुड. आपल्या ज्या गरजा आहेत त्या प्रभूकडे मागा. मी ह्याच्यासाठी हा मुद्दा घेतला. तुम्ही म्हणता तुम्ही मगाशी बोलला लिस्ट नका देऊ, पण मी म्हणाले आभार प्रदर्शन करण्याच्या अगोदर नका देऊ. दुसरी गोष्ट, आपण परमेश्वराकडं काय मागतो हे पण फार गरजेचं आहे. काही समस्या असेल, काही उणीव असेल तर लोकांकडं धाव घेऊ नका. मला आता 10,000 रुपयांची गरज आहे, पहिला मोबाईल घेऊन शोधायचं की कोण 10,000 देऊ शकतं, मग ह्याला फोन कर, त्याला मेसेज कर, करू नका. प्रथम प्रभूकडं जा प्रियांनो. तो लोकांच्या अंतःकरणात कार्य करेल, तो तुमच्यासाठी मार्ग सिद्ध करेल. अर्थात परमेश्वर स्वतः उतरून येत नाही, तो उपयोग मनुष्यांचाच करून घेतो. परंतु तुमचं आणि माझं धावणं व्यर्थ आहे प्रियांनो. त्याच्यापासून प्राप्त झालेला शब्द आणि आज्ञा ही सार्वकालिक आहे. हालेलुया. हे वचन फार इम्पॉर्टंट आहे. अनेक लोक प्रार्थना आणि गोष्टी प्राप्त करण्यासाठी या वचनाचा उपयोग करतात. माय गॉड शॅल सप्लाय ऑल युअर नीड्स अकॉर्डिंग टू हिज रिचेस इन ग्लोरी इन क्राइस्ट जीसस. माझा देव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या संपत्तीने रूप तुमची सर्व राईट गरज आहे. राईट, मराठीमध्ये पण बरोबर ट्रान्सलेशन. सो व्हेरी इम्पॉर्टंट. गरज आणि हाव ह्याच्यामध्ये फरक आहे. इंग्लिशमधला शब्द नीड आहे. नीड आणि वॉन्ट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर माझ्या घरात आज अन्न नाही तर माझ्या घरात अन्न असावं ही गरज आहे माझी. राईट. माझं घर आहे, त्याचं समजा माझं रेंटेड घर आहे तर त्याचं भाडं भरणं ही माझी गरज आहे. माझ्या लेकरांच्या शाळेचे फीज भरणं ही माझी गरज आहे. पण वॉन्ट काय असते माहिती का? माझ्याकडं ॲक्टिवा आहे परंतु देवा मला एकदम इम्पोर्टेड बाईक पाहिजे आहे, ही वॉन्ट आहे. ती बाईकसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि तुमची ॲक्टिवा पण त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे. राईट ऑर रॉंग? आज जगभरामध्ये सैतानाने लोकांना ह्याच गोष्टींच्या बुलबुलयात अडकवलेलं आहे प्रियांनो. गरजेच्या गोष्टी घेण्याची क्षमता सर्वांकडे आहे, परंतु परमेश्वराचा आणि स्वतःसाठीचा वेळ चोरून लोक आपल्या जीवनाची एकदम परवड करून घेतात आणि अशा गोष्टींच्या मागे धावतात ज्या गरजेच्या नाहीत. कोणीतरी 2 BHK फ्लॅट घेतला तर मला 3 BHK घ्यायचा असतो. घरात राहणारे व्यक्ती 2 असतात पण फ्लॅट 3 BHK पाहिजे असतो. मी म्हणत नाही आहे ह्याच्यामध्ये चुकीचं काय. परमेश्वर पुरवून देत असेल ना तर ते ब्लेसिंग्ज आहेत, परंतु कुठलेही जास्त स्ट्रगल न करता त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. स्ट्रगल करून ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या गोष्टी आपल्या देव बनतात, कारण आपण केलेल्या कष्टांमुळे आपण त्या गोष्टीला खूप इम्पॉर्टन्स द्यायला लागतो. ॲग्री?
जितके जास्त कष्ट करू तितकं आपण त्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो, राईट. समजा माझ्याकडं आज थोडंसं सोनं आहे, परंतु माझ्या मनातच आलं कोणाचा तरी हार बघितला, आता मला एवढा मोठा हारच बनवायचा आहे. मी काय करल, ओव्हर टाईम करल, हे करल ते करल, पास्टरांकडून एक्स्ट्रा पैसे घेईल, पैसे साठवल, हे करल ते करल, आणि मी मग तो सोन्याचा हार घेईल कोणाचा तरी पाहिला होता त्याच्यापेक्षा अधिक चांगला. कारण मी तो विकत घ्यायला जाऊपर्यंत, पैसे साठवूपर्यंत अजून लेटेस्ट काहीतरी सैतानाने आणलेलं असं जगामध्ये. मग मी तो आणल आणि ती गोष्ट ना माझा देव बनल. कारण मला स्वतःचा अभिमान वाटायला लागल, मी कष्टाने हे प्राप्त केलं. आज अनेक लोक ह्याच गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. जगभरातल्या गोष्टींसाठी ते स्वतःची परवड करून घेतात, विनाकारांची धावपळ करतात. त्या गोष्टी त्यांचा देव होतं, त्या गोष्टी त्यांचा गर्व असतात. प्रियाने, त्यांना गर्व असतो, माझ्याकडं असं घर आहे, ह्या सोसायटीमध्ये माझं घर आहे, माझा बंगलो आहे, माझ्याकडे ही कार आहे 4 व्हीलर. अनफॉर्च्युनेटली काही लोक तर 4 व्हीलर असली तर मी अशा पण प्रार्थना करताना ऐकलं की आम्हाला चार्टर्ड प्लेन पाहिजे आता स्वतःचं. देवाचे सेवक फार मोठे, गरज नाही आहे. तुम्ही एअरलाइन्सच्या विमानाने पण तिथेच जाऊ शकता, राईट और रॉंग. आपले रिसोर्सेस जे आहे, परमेश्वराने दिलेली आपली बुद्धी जी आहे, आपल्याला दिलेले टॅलेंट्स आहे, आपला वेळ आहे, आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, हा आपण कशाच्या मागं व्यर्थ घालवत आहोत याचं आत्मपरीक्षण करा. आज तुमचा खूप मोठा मॅन्शन असला, एकदम मी जाऊन माझं नावच लावते शनिवार वाड्यावरती, पार्टीच विकतच घेते. मग प्रभू म्हणाल का नाही, कावेरीने खूप जास्त कष्ट केलेत, तिला स्वर्गात घेतलंच पाहिजे. असं आहे का कुठं पवित्र शास्त्रात? कोणाच्या लिहिलेलं आहे? उलट माझ्या पवित्र शास्त्रात काय लिहिले सांगू? देवाचे राज्य आणि धार्मिकता याचा शोध करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हास प्राप्त होतील. हालेलुया. तुमच्या पवित्र शास्त्रात आहे का नाही मला माहिती नाही, तुम्ही शोधा. मला त्यांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात हे पण म्हटलेलं आहे की त्याच्या अभिषिक्ताला जे लागतं तो झोपेतही पुरवून द्यायला समर्थ परमेश्वर आहे. मी त्या वचनांवर विश्वास ठेवते आणि म्हणून मी कृतीसुद्धा तशाच करते. मी त्या वचनांवर विश्वास ठेवून इथं जगामध्ये धावपळ कधीच करत नाही प्रियांनो. कारण मला माहिती आहे माझी गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने भागवली जाणार आहे. हालेलुया. सर्वांना उत्तम त्याने दिलेला आहे. आणि म्हणून मी ह्या जगी गोष्टी ज्या मला गर्वाकडे नेतात, ज्या गोष्टी माझा देव होतात, देवाचं स्थान ज्या गोष्टी घेतात, त्याच्या सेवेचं स्थान जे घेतात गोष्टी, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रियांनो. मी तो वेळ माझ्या प्रभूकडे लावण्यात, प्रभूकडे लक्ष देण्यात येत आहे. अनेक लोक पैसा सर्व पापाचं मूळ आहे देवाचं वचन सांगतात. मी पैशांच्या विरोधामध्ये उपदेश करायला उभी नाही आहे. जगामध्ये वावरायचं आहे तर पैशांची गरजसुद्धा आहे आपल्याला. जे कोणी आळशी असतील नाही तर ते खुश होते, पास्ट सिस्टरांनी सांगितलं आहे आता नोकरी विक्री काय करायची नाही, चांगलं आहे देव पुरवून देईल. तसं नाही आहे प्रियांनो. पण गरज जी आहे तेवढंच करा ना तुम्ही. राहिलेला वेळ प्रभूसाठी द्या. या एक्स्ट्रा गोष्टींच्या मागं तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स देत आहात आणि तुमचा वेळ व्यर्थ घालवत आहात, त्याच्यापासून मागं फिरा प्रियांनो. फार बेसिक गोष्टी आहेत या, पण फार महत्त्वाच्या आहे. ही सांगण्याची वेळ आलेली आहे कारण प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. देवाच्या वचनात म्हटलेलं आहे की आपण स्वर्गीय घर आपलं उत्तम असावं ह्याच्यासाठी प्रयत्न करा. हालेलुया. मी तर प्रभूला तेच सांगत असते, प्रभू मला स्वर्गामध्ये चांगलं घर दे बाबा, माझी इच्छा आहे ती. त्याच्यासाठी मी इथं पृथ्वीवर काय काय करू, पवित्र आत्म्या तू मला सांग, मी सगळं करायला तयार आहे. कारण ह्या घरामध्ये मी इथं पृथ्वीवरती मोठा महाल जरी बांधला आणि त्याला 200 खोल्या जरी ठेवल्या तरी एक ना एक दिवस ते सगळं सोडून जायचं आहे आणि कोणाला तरी ते फुकटात ठेवून जायचं आहे, ज्यांनी त्याच्यासाठी कष्ट केले नाही, ज्यांना त्याची किंमत राहत नाही. मग तुम्ही का करत आहात ही सर्व गोष्टी? आहे कोणी जगामध्ये श्रीमंत वगैरे लोकांपैकी तुम्हाला कोणी माहितीतलं आहे का की ते मृत्यूनंतर त्यांचं घर बंगले, त्यांचं सोनं नाणं पैसा वगैरे हे सर्व त्यांच्यासोबत गेलेलं आहे? असं कोण माहितीतलं आहे का? एखादं असलं तर मला सांगा. आहे का? नाही ना. आपला उद्देश ती रिकामी कबर गाजवणं आहे.
जी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे, जो पुनरुत्थित झालेला आहे आणि जो पुन्हा येणार आहे. प्रियाने, आपण पुनरुत्थित झालेला आहे याच्यावरती पण विश्वास ठेवतो, तो पुन्हा येणार आहे ह्याच्यावरती पण विश्वास ठेवतो, पण त्याच्या येण्यासाठी स्वतःची तयारी करत नाही. प्रियांनो, आपल्याला आपल्या घरी कोणीही येणार असेल, प्रत्येकाला माहिती आहे, तर आपण तयारी करतो की नाही करत? कोणी पण असू द्या, एकदम घरातलं जवळचं व्यक्ती जरी असेल, जे दररोज घरात न राहणारे व्यक्ती आहे, असं कोणी जरी आपले आई वडील सख्खे असू द्या, बहीण भाऊ कोणीही घरात येणार असेल तर आपण तयारी करतो, घराची साफसफाई करतो, त्यांना राहण्यासाठी जागा करतो, अन्नाची जे पण काय आहे त्या व्यक्तीच्या आवडीचं. आणि प्रभू येणार आहे त्याचं काय हो? जर एखाद्या व्यक्तीने मला कळवलं की मी पुढच्या आठवड्यात बुधवारी तुझ्या घरी येणार आहे संध्याकाळी 6 वाजता, आणि ते संध्याकाळी 6 वाजता आले, पहिली गोष्ट तर तेव्हा मी गाढ झोपेते, बेलच्या आवाजाने उठले, कसं तरी दरवाजा उघडला, सर्व पसार, अरे हां तुम्ही आले का, या बसा बसा. मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहील कारण मी खूप बिझी आहे, मला खूप कामाचा लोड आहे, बसा तुम्ही. मग ते बसले, अर्धा तास झाला, 2 तासांनी मी हां पाणी हवं आहे का तुम्हाला? तुम्हाला काय वाटेल, त्या लोकांना आनंद होईल का माझ्या अशा वागण्याचा? हां, आणि मग प्रभू येणार आहे त्याचं काय? त्याच्यासाठी काय तयारी करतो आपण? तर आपल्याच कामात व्यस्त आहे, जे इथंच राहणार आहे ते. हालेलुया. आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. 2 पेत्र 1:3 हे सुद्धा रेफरन्स आहे, वाचूयात आपण. मी बाकीचे पॉईंट्स नेक्स्ट टाईम घेणार आहे. 2 पेत्र 1 अध्याय आणि 3 वचन. हालेलुया. धन्यवाद येशू. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. म्हणून सांगते, देवाचं वचन वाचा तर विश्वास वाढतो आपला. तर ह्या वचनांचा अर्थ आहे ना आपल्या जीवनात आपण अंगीकारू शकतो. प्रियाने, खूप सुंदर इथं लिहिलेलं आहे. आणि जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या, जीवनास आवश्यक असलेल्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग धावपळ कसली आहे? कारण ज्या गोष्टी आपण मग ज्याच्यासाठी धावपळ करत आहोत ना, तो अनावश्यक गोष्टी आहे. आवश्यक परमेश्वराने अगोदरच पुरवून दिलेल्या आहे. हालेलुया. मत्तई 6:33. मगाशीच मी हे वचन सांगितलं, फक्त रेफरन्स आता वाचला आपण. पहिल्यांदा त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. पवित्र शास्त्रामध्ये क्रमवारी फार महत्त्वाची असते की कुठल्या क्रमाने गोष्टी सांगितल्या. तर सर्वात प्रथम कशासाठी झटायचं आहे? त्याचं आणि मग नीतिमत्व, धार्मिकता, नीतिमत्व. ओके. सो सर्वात प्रथम देवाचं राज्य मिळवणं गरजेचं आहे, कारण नीतिमत्व जे आहे ना ते त्याच्या राज्याचा भाग आहे. आपण त्याचं राज्य मिळवण्यासाठी नाही झटत, पण मला सगळ्यांनी चांगलं बोलावं अशा गोष्टी करण्यासाठी झटत असतो. ते त्याच्या राज्यामधलं नीतिमत्व नाही प्रियानं, आणि आपल्याला त्याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेस लोक मला काय म्हणतील, काय लोकांचं तर डायलॉग मी खूप लोकांचे ऐकलेले आहेत. 4 लोक काय म्हणतील, 4 लोक असं, 4 लोक तसं. ते 4 लोक मला आयुष्यात कधी 4 जण असे पकडून आणा समोर. कोण 4 आहेत मला बघू तर द्या एकदा. त्या 4 लोकांनी तुमच्यासाठी कष्ट केलेले आहेत का? तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत का? तुमच्यासाठी स्वतःचा वधस्तंभावरती त्याने अर्पण केलेलं आहे का त्या 4 लोकांनी? किंवा ते 4 लोक सक्षम आहेत का की ते तुम्हाला स्वर्गात आता घेऊनच जातो आम्ही? ते तर नावं ठेवायला बसले. जेवढं तुम्ही त्या 4 लोकांना खुश करताल ना, तर कुठले तरी दुसरे 4 लोक नाराज असतील कायम. हे लक्षात ठेवा. आपण एकाच वेळेस कधीच सर्व लोक आपल्यावरती खुश नसतात, कधीच नसतात. मग लोकांना खुश करण्यासाठी आपण का धावपळ करत आहोत?
माझा प्रभू खुश व्हावा ह्यासाठी आपण का प्रयत्न करत नाही? पुष्कळ वेळेस आपण आपला प्रभूवरचा विश्वास आणि ख्रिस्ती जीवन पद्धत आहे ही बाजूला ठेवतो, कारण जे लोक ख्रिस्ताला ओळखत नाही त्यांच्याशी आपली मैत्री तुटू नये किंवा त्या लोकांनी आपल्याला चांगलं बोलावं म्हणून. जर आपण पृथ्वीवरती लोकांसमोर प्रभूला नाकारलं तर तो म्हणतो मी स्वर्गात पित्यासमोर तुम्हाला नाकार. दुसऱ्यांना प्रूफ करू नका, स्वतःला स्वतःसाठी प्रूफ करा आणि प्रभूच्या कसोटी सूत्रा प्रियांनो, कारण न्याय करण्याचा हक्क एकालाच आहे आणि तो प्रभू आहे प्रियांनो. जे कोणी मंडळीचं उचललं जाणं, रॅप्चर हा बिब्लिकल वर्ड नाही, हरपाझो हा वर्ड आहे पवित्र शास्त्रातला, बट एनिवेज सर्वजण रॅप्चर बोलतात. सो जे होणार आहे मंडळीचं उचललं जाणं, ज्यावेळेस पृथ्वीवरती संकट 3.5 वर्ष संकट, 3.5 वर्ष महासंकटाचा काळ असणार आहे, त्यावेळेस ज्यांचं उचललं जाणं झालेलं आहे, ती जी मंडळी आहे ख्रिस्ताची वधू, त्यांचा स्वर्गामध्ये सत्कार समारंभ असणार आहे. किती अद्भुत गोष्टी बघा. पृथ्वीवरती संकट, पीडा, आणि तिथं स्वर्गामध्ये न्याय होणार आहे. त्याला बिमा जे आहे राजासन त्याच्यावरचा न्याय असं म्हटलेलं आहे. त्याचं दयासन जे आहे त्याचा न्याय होणार आहे आणि तिथं रिवॉर्ड्स मिळणार आहे, निरनिराळ्या प्रकारचे क्राउन्स मिळणार आहे, अनेक गोष्टी मिळणार आहे. आणि सरते शेवटी एक न्याय होणार आहे ज्याला व्हाईट थ्रोन जजमेंट म्हणतात, पांढरं जे सिंहासन आहे. आणि आनंदाची गोष्ट माहिती का तुम्हाला, जगात आत्तापर्यंत जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, एकूण एक व्यक्ती याला स्वर्गात जाण्याची संधी आहे. आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्याच इमिजिएटली दुःखाची गोष्ट आहे की सर्वजण तिथं कायम राहणार नाही आहेत. फक्त न्यायासाठी सगळे जाणार आहे आणि जे तिथं राहण्याच्या पात्रतेचे नाही ते कुठं जाणार सर्वांना माहिती आहे. स्वर्गात का प्रभू नेणार सर्वांना? कारण त्याला आपण प्रूफ करायचं असतं त्याचं वचन की तो खोटं बोलणारा परमेश्वर नाही आहे, जे हजार वर्षांसाठी लिहिलेलं आहे, ज्याबद्दल देवाचे सेवक सर्वांना सांगत आहे, लोकांना तो त्याचा अनुभव देणार आहे की हे सुद्धा सत्य आहे पहा, परंतु तुम्ही निवड केली आता इथं न राहण्याची, म्हणून तुम्हाला आता बाहेर टाकण्यात येत आहे. किती भयंकर आणि वाईट गोष्ट असेल. समजा आपल्याला कोणी कुठंतरी इन्व्हाइट केलं आणि तिकडून हाकलून दिलं तर आपल्याला कसं वाटलं हो? एखाद्याच्या घरी आपण गेलो, बेल वाजवली, ते दारातूनच आपल्याला हाकलून दिलं, किंवा कोणाच्या तरी लग्नाला गेलो आणि ते म्हणाले नाही आम्ही तुम्हाला इन्व्हाइटच नव्हतं केलं, घरी जातो. कसं असं होत नाही, पण झालंच तर कसं वाटतं? आपला थोडा जरी अपमान कधी कोणी केला तर आपल्याला सहन होत नाही, आपल्याला आवडत नाही. त्याच्यापेक्षा मोठा अपमान नसणार आहे आणि त्या अपमानापासून वाचवायला पण 4 लोक येणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला आपल्या आपल्या कृत्यांचा हिशोब द्यायचा आहे. हालेलुया. समजत आहे तुम्हाला ही गोष्ट? ह्या फार बेसिक गोष्टी आहेत, परंतु सार्वकालिक जीवनासाठी फार महत्त्वाच्या आहेत प्रियांनो. मी आज फार मोठे मोठे गहन रहस्य प्रगटीकरण काहीच नाही बोलत आहे. का? कारण आजच्या ख्रिस्ती मंडळीला या बेसिक गोष्टींपर्यंत जाण्याची फार गरज आहे प्रियांनो. गहन गोष्टी, विद्या, ज्ञान ह्याच्या मागे सर्व लागलेले आहे. देवाचं वचन सांगतं ज्ञान फुगवून टाकतं. त्याने फक्त ज्ञान जमा करून एक गर्व आलेला आहे मनुष्याला. देवाच्या वचनाच्या ज्ञानाबद्दलचं पण बोलते, परंतु ह्या बेसिक गोष्टींपासून आपण दूर गेलेलो आहे. आपल्याला पुन्हा तिथं जाणं गरजेचं आहे. एक शेवटचं वचन वाचूयात आणि आपण थांबूयात. 1 योहान 5 अध्याय 14 आणि 15. 1 योहान 5, 14 आणि 15. हालेलुया. राईट. आता आपले चेरी पिकिंग करणारे विश्वासणारे काय करतात माहिती का? या वचनाचा सेकंड पार्ट घेतात की आपण जे पण त्याला मागितलेले आहे ते सर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हा जो सेकंड पार्ट आहे ना त्या वचनाचा ते घेतात. परंतु
म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केलेल्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. प्रार्थनेत पण बोलतात आणि हे वचन अर्धवट घेतलेलं आहे. पण या वचनाची सुरुवात काय म्हणते बघा, त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे. इथं आत्मपरीक्षणाचा पॉईंट आहे. मागण्यानंतर आहे, सर्वात प्रथम त्याच्या समक्षतेत उभा राहण्याचं धैर्य आहे का मला? जर त्याच्या समक्षतेतच उभं राहिलं नाही तर मागताय कोणाकडं तुम्ही? स्वतःची समजूत करून घेऊ नका. त्याच्या समक्षतेत जाण्याचं धैर्य आपल्याला पावित्र्य, नीतिमत्व देत असतं आणि ते पावित्र्य, ती शुद्धता आणि ते नीतिमत्व देवाचं वचन आपल्याला आणत असतं. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन नसताना त्याच्या समोर मागायला जाणारे जे आहेत, आपण त्याच्या समोर उभे नाही. आणि म्हणूनच वर्षानुवर्ष केलेल्या उपास आणि प्रार्थनांची पण कधी कधी उत्तरं मिळत नाही. अनेक कारणं असतात, पण हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण तुम्ही धैर्याने त्याच्या समोर उभेच राहिलेले नाहीत. हालेलुया. आपल्या स्वतःला सक्षम करावं, त्याच्या समक्षतेपर्यंत जावं, याकरिता वचनरूपी जलस्नानाने तो आपल्याला दररोज धुवून शुद्ध करत असतो. आणि जर आपण दररोज धुवून शुद्ध होत नाही वचनरूपी जलस्नानाने, तर समजून घ्या, आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आहे की मी पवित्र शास्त्राच्या वचनाने माझ्या आत्मिक व्यक्तीला कधी अंघोळ घातलेली आहे. अदरवाईज जितके जास्त दिवस आंघोळ करत नाही तितके जास्त दिवस काय होत असतं? दुर्गंधी येत असते, रोग आजार होत असतात, इन्फेक्शन्स होत असतात, अशा अनेक गोष्टी होतात. बरोबर ना? होय नाही? मान्य आहे ना? बघा आत्मिका मनुष्याची काय स्थिती. आपल्या बाहेरचा मनुष्य उंची पोशाख वस्त्र घेऊन, उंची उंची असे अत्तर आणि हे लावून आणि सर्व असे आभूषणं घालून, सोन्या रुपयाचे दागिने घालून जातो. पण आत्मिक मनुष्य आहे, त्याला कुजल्याची जर घाण येत आहे, आत्मिक मनुष्याला खरूज झाली आहे, आत्मिक मनुष्याकडून दुर्गंधी येत आहे, तर काय मी परमेश्वराच्या समक्षतेमध्ये धैर्याने त्याच्या सानिध्यामध्ये उभं राहू शकेल का? आज ह्या प्रश्नाबरोबर मी तुम्हाला सोडत आहे. प्रत्येकाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण प्रभूच्या येण्याचा समय फार जवळ झालेला आहे. प्रियांनो, फार लवकर प्रभू येत आहे. तयारी करा, झोपेतून जागृत व्हा प्रियांनो, आणि त्याच्या वचनावरती दररोजच्या दिवशी आपण मनन करणं गरजेचं आहे. शालोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. यावेळेस